स्वाध्याय 1.1 पहिला प्रश्न आहे 08972 व 5 या अंकांपैकी कोणताही अंक एकदाच वापरून तयार झालेल्या 5 अंकी लहानात लहान संख्येतील दशकस्थानी असलेल्या अंकाच्या स्थानिक किमतीतून त्याच अंकाची दर्शनी किंमत वजा केल्यास वजाबाकी किती येईल. तर काय म्हटले तर हे आपल्याला अंक दिलेले आहेत 1 2 3 4 5 6 अंक दिलेले आहेत आणि आपल्याला 5 अंकी लहानात लहान संख्या तयार करायचं आहे. मग लहानात लहान संख्या तयार करायचं असेल तर याच्यातून अगोदर कोणती लहान अंक आहे ते घ्यायचं आहे. इथं 0 आहे पण अगोदर 0 घेतल्यावर त्या शून्याला किंमत नसते. सो आपल्याला 2 घ्यावं लागेल. लहानात लहान अंक 2 नंतर 0 नंतर 5 नंतर 7 नंतर 8 अशा प्रकारे लहानात लहान दिलेले अंक आहेत 0 8 9 7 2 व 5 या अंकापासून आपल्याला लहानात लहान 5 अंकी संख्या तयार करायचं आहे. लहानात लहान 5 अंकी संख्या 5 अंकी संख्या. मग लहानात लहान 5 अंकी संख्या तयार करायचं असेल तर अगोदर सर्वात लहान अंक घ्यायचं. 0 असेल तर 0 सोडून द्यायचं. त्याच्यानंतरचं लहान अंक आहे 2. आता 2 नंतर हे 0 घ्यायचं आहे. 2 0 2 अंक झाले. नंतर 5 येते, नंतर 7 येते, नंतर 8 येते. अशा प्रकारे हे 5 अंकी संख्या झाले. हे 9ला सोडून द्यायचं कारण झालं हे 5 अंकी संख्या. आणि नंतर म्हणतात की या संख्येतील दशकस्थानी असलेल्या दशकस्थानी 7 आहे. दशकस्थानी 7 आहे. मग दशकस्थानी असलेल्या अंकाच्या स्थानिक किमतीतून मग या 7ची स्थानिक किंमत होईल 70. 7ची स्थानिक किंमत 70 कारण 7 नंतर एक अंक आहे. मग 7ला 7 या अंकासाठी 0. हे झालं या 7ची स्थानिक किंमत. स्थानिक किंमत झालं 70. स्थानिक किंमतीतून त्याच अंकाची दर्शनी किंमत. आता या 7चीच दर्शनी किंमत. 7ची दर्शनी किंमत किती 7च. दर्शनी किंमत. आता लक्ष द्या 8 या अंकाची स्थानिक किंमत 8च आहे आणि दर्शनी किंमत पण 8च आहे. एकक स्थानी जे अंक असते त्याची दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत समान असते. दशक स्थानी जे अंक आहे म्हणजेच हे 7 आहे. इथं 7ची स्थानिक किंमत आहे 70 आणि दर्शनी किंमत 7च. 5 हे शतक स्थानी आहे म्हणून 5ची स्थानिक किंमत 500 आणि त्याची दर्शनी किंमत 5च. आणि 0ची दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत 0च राहील. 2ची स्थानिक किंमत हे 10,000 स्थानी आहे. सो 2ची स्थानिक किंमत 20,000 राहील आणि याची दर्शनी किंमत 2च राहील. म्हणजे लक्षात ठेवा दर्शनी किंमत म्हणजे तेच अंक राहील. दर्शनी किंमत 5चं 5च, 0चं 0च, 2चं 2च. फक्त स्थानिक किंमत बदलत राहील. तर आपण या 7ची स्थानिक किंमतही काढलो आणि दर्शनी किंमतही काढलो. आणि काय करायचं आहे दर्शनी किंमत वजा केल्यास म्हणजे या स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमतीचं वजाबाकी केल्यास. आता 70मधून 7 गेल्यावर 0मधून 7 जात नाही. मग 10 घेतल्या इथं 6, 10मधून 7 गेल्यावर 3 आणि 6 म्हणजे उत्तर येत आहे 63. ऑप्शन फर्स्ट येत आहे. नंतर आहे सेकंड क्वेश्चन 78 कंसात 4 + 5a × 32 ही 5 अंकी संख्या 78932 आहे. म्हणजे ही 5 अंकी संख्या किती आहे 78932 आहे. या 5 अंकी संख्येबरोबर आहे तर a बरोबर किती. आता बघा इथं या संख्येची एकक स्थानिक 2 आहे. इथेही एकक स्थानी 2 आहे. या संख्येची दशक स्थानी 3 आहे. इथेही 3 आहे.
शतक स्थानी 9 आहे आणि शतक स्थानी हे 4 + 5 आहे. हजार स्थानी 8 आहे, इथेही हजार स्थानी 8 आहे. 10,000 स्थानी 7 आहे, इथेही 10,000 स्थानी 7 आहे. म्हणजे आपल्याला 9च्या जागी हे 4 + 5 आहे. ह्या 9च्या जागी 4 + 5 आहे, म्हणजेच 4 + 5 ची किंमत आहे 9. आपल्याला ची किंमत काढायचं आहे. मग इथं सिंपल आहे, ची किंमत काढायचं आहे. हे +4 आहे, काय नाही म्हणजे इथं चिन्ह +4 होईल. अगोदर या 9कडे पाठवा +4ला, -4 होईल. इथं +5 ला +5 आहे. 9 - 4 5, 5 ला 5 आहे. आता हे जे 5 आहे गुणाकारात आहे 5 आहे, म्हणजे इकडं भागाकारात येईल. हे 5ला 5, 5 × 1 = 5, 5 × 1 = 5, म्हणजेच ची किंमत आली आहे 1. ऑप्शन 2. तिसरा प्रश्न आहे 9507,432 या संख्येत 4 या अंकाची स्थानिक किंमत 2 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? संख्या आहे 9507,432. इथे म्हणतात 4 या अंकाची स्थानिक किंमत. 4ची स्थानिक किंमत आहे 4 आणि हे 2 0 400 आणि 2 या अंकाची स्थानिक किंमत आहे 2च आहे. मग म्हणतात की 4 या अंकाची स्थानिक किंमत म्हणजेच 400 ही 2 या अंकाची स्थानिक किमतीच्या किती पट आहे? 2 या अंकाची स्थानिक किंमत 2च आहे. याच्या किती पट आहे म्हणजे सपोज आपण x पट मानूया. म्हणजे आता होईल हे कसं वाचलं जाते? 400 ही 2च्या x पट आहे. आपण किती पटच्या जागी x पट मानलो. पट म्हणजे गुणाकार करतो, म्हणून आपल्याला हे किती पट आहे हे काढायचं आहे. म्हणून हे 2 इकडं भागाकारात जाईल. सो 400ला 400 हे गुणाकारातलं 2 आहे, इथे x राहील. गुणाकारातलं 2 इकडं भागाकारात येईल. कटवाकटी करा, 2 1 2, 2 2 4 0 0, म्हणजेच x बरोबर 200. xची किंमत 200. xची किंमत 200 म्हणजेच 200 पट. 200 पट. ऑप्शन 1. इथे लक्षात ठेवण्याची एकच गोष्ट आहे की इथं मी 2ला xने का गुणाकार केले? कारण इथं 2 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. मग 2च्या किती पट आहे म्हटलं आहे, त्यासाठी मी 2ला xने गुणाकार केले. मला जर विचारलं असतं तर 4 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे, मग मी याला xने गुणाकार केला असता. ओके, ज्याच्या पट म्हणतात त्याला xने गुणाकार करायचं आहे आणि त्या xची किंमत काढायची आहे. चौथं गणित आहे 3 + 2p व 5 + 3q हे या संख्येतील अनुक्रमे सहस्र व दशक स्थानचे अंक आहेत. तर p व qच्या किमती कोणत्या? मग संख्या दिलेत 8 4 5 2 7, 8 4 5 2 7 ही संख्या आहे. मग याच्यातलं जे सहस्त्र स्थान आहे, एकक दशक शतक सहस्त्र. सहस्त्र स्थानी 4 आहे आणि दशक स्थानी 2 आहे. या स्थानचे अंक आहेत म्हणजे हे जे 3 + 2p आहे ते सहस्त्र स्थानचा अंक आहे. हे जे 3 + 2p आहे, 3 + 2p सहस्त्र स्थानचा अंक आहे, म्हणजेच 4 आहे. 3 + 2p 4 आहे. आणि हे जे 5 + 3q आहे, 5 + 3q हे कोणत्या स्थानचा अंक आहे? दशक स्थानचा अंक आहे. म्हणजेच दशक स्थानचा अंक कोणता आहे? 2 आहे. 2 आहे म्हणे. म्हणजे या समीकरणापासून आपल्याला पीची किंमत काढायचं आहे. काय होईल? पीकडे जे जे अंक आहेत त्यांना उजवीकडे न्यायचं आहे. पहिल्यांदा 3 न्यायचं आहे, हे +3 आहे, इकडे येऊन -3 होईल. नंतर हे 2 गुणाकारात आहे, नंतर भागाकारात जाईल. अशा प्रकारे पीची किंमत मिळते आपल्याला. प्रथम 3ला नेऊ,
बरोबरला बरोबर, 4ला 4, हे +3p आहे. इकडे आल्यावर -3p, सॉरी +3 आहे, इकडे आल्यावर -3. इकडे +2p राहील. 4 - 3 1, 2p. आता हे 2 इकडे येऊन भागाकारात राहील. pला p, 1/2. पीची किंमत आलेली आहे 1/2. 1/2 म्हणजेच काय? 1/2 म्हणजे अर्धा. एकाचे 2 भाग म्हणजे 2 भागातील 1 भाग म्हणजेच अर्धा भाग, त्यालाच आपण 0.5 लिहितो. जेव्हा 2ने आपण 1ला भागाकार करतो तेव्हा 0.5 येईल. पीची किंमत आलेली आहे 0.5. क्यूची मिळते 3Qला 3Q, 2ला 2, हे +5p, इकडे आल्यावर -5p. इथे 2मधून 5 जात नाही, मग 5मधून 2 गेल्यावर 3 आणि मोठ्याचं चिन्ह मायनस. इथं 3Q, Qला Q, हे -3, हे गुणाकारातलं 3 इकडं भागाकारात येईल. 3 × 3 3 × 3 -1, Q बरोबर -1. अशा प्रकारे पीची किंमत 0.5 आणि क्यूची किंमत -1. 0.5 -1 म्हणजे ऑप्शन 4. पाचवं गणित आहे. 94534 या संख्येत उजवीकडील 4च्या स्थानिक किंमत. उजवीकडील 4ची स्थानिक किंमत. उजवीकडील 4 म्हणजे हे एकक स्थानची किंमत डावीकडील 4च्या स्थानिक किमतीच्या, या 4च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? ओके, संख्या आहे 94534. येथे म्हणतात की उजवीकडील 4ची स्थानिक किंमत. उजवीकडची 4 ही आहे, याची स्थानिक किंमत 4च आहे. डावीकडील 4च्या स्थानिक किमतीच्या, ही डावीकडील 4 आहे, याची स्थानिक किंमत एकक, दशक, शतक, हजार म्हणजे 4000 आहे. किती पट आहे? कशाच्या म्हणलेत? डावीकडील 4च्या स्थानिक किमतीच्या. म्हणून डावीकडच्या 4च्या स्थानिक किमतीला आपण xने गुणाकार करायचं, इकडं बरोबरला बरोबर. ओके, आपल्याला याच्या किती पट आहे म्हणलं ना, त्यासाठी xने गुणाकार केलो. आता आपल्याला xची किंमत काढायचं आहे. x बरोबर हे 4ला 4, हे गुणाकारातले जे 4000 आहे ते इकडं भागाकारात येईल 4000. 4 1 4, 4 1 4, हे 3 0. म्हणजेच xची किंमत आलेली आहे आपल्याला 1/1000. म्हणजेच किती पट आहे? 1/1000 पट आहे. ऑप्शन 2. सहावा प्रश्न आहे. 760954 ही संख्या विस्तारित रूपात लिहा. ही संख्या विस्तारित रूपात लिहायचं आहे. तो प्रथम 7 घ्यायचा. 7ला कितीने गुणाकार करता किती शून्य लागतील? 1 2 3 4 5, म्हणजे 1ला 5 शून्य. 1 2 3 4 5. 6 गुणिले 6 गुणिले हे किती शून्य आहेत? 4 शून्य आहेत, म्हणून 6 गुणिले हे 4 प्लस शून्यला 0 प्लस 9 गुणिले 100 प्लस 5 गुणिले 10 प्लस हे 4ला 4. तर ऑप्शन येईल आपलं 6000. हां, शून्यला 1000, ठीक आहे, 900. ऑप्शन 1 येईल आपलं. ओके, ऑप्शन 1 आहे. सातवा प्रश्न आहे. 380068 या संख्येतील 8 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती? 8 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक. 8 इथे पण आहे, इथे पण आहे. मग या 8ची स्थानिक किंमत आहे 8 1 2 3 4, 4 0. हे या 8ची स्थानिक किंमत आहे. हे 8 एकक स्थानी आहे, म्हणून याची स्थानिक किंमत 8च राहील. यांची वजाबाकी. इथे 10मधून 8 गेल्यावर 2,
इथे 9, इथे पण 9, इथे पण 9 आणि इथे हे 7. अशा प्रकारे 7,992 7,992 ऑप्शन 2.